धुळे महापालिकेच्या नगरसेविका सौ आरती अरुण पवार यांनी एक धक्कादायक आणि संतापजनक घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे। 4 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या अमानुष घटनेविरोधात समाजातून संतापाची लाट उसळली आहे। नगरसेविका आरती पवार यांनी या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। त्यांनी केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या शक्ती कायद्याचा उल्लेख करत हा कायदा तातडीने लागू करण्याची मागणीही केली आहे। जर हा कायदा अस्तित्वात असता तर अशा गुन्ह्यातील आरोपींना 15 ते 21 दिवसात फाशीची शिक्षा होऊ शकली असती, असे त्यांनी नमूद केले। समाजात वाढत चाललेल्या अशा विकृत प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि जलद न्याय हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे। या नीच हरामखोराला लवकरात लवकर जलद गतीने याच्यावर कठोर कारवाई करायला हवी आणि नवीन पोस्को कायद्याच्या अंतर्गत त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला फाशी देण्यात यावी। यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी जाहीर निषेध करत आहोत। समाजामध्ये आपण कुठेतरी मागे पडलो आहोत, नागरिकांनी सुद्धा सजग राहायला हवं। शक्ती कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हेगाराला 21 दिवसाच्या आत फाशी होत असते, परंतु आपलं दुर्दैव असं आहे की केंद्रामध्ये शक्ती कायद्याची तरतूद अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित केली गेली आहे। तर केंद्र सरकारला माझी नम्र विनंती असेल की शक्ती कायदा हा लवकरात लवकर राज्यामध्ये लागू करावा, जेणेकरून असे नाराधम पुन्हा उत्पन्न होणार नाहीत आणि पुन्हा अशी हिंमत कोणी करणार नाही। हा शक्ती कायदा जर लागू झाला असता तर आज आपल्यावर ही वेळ आली नसते। या चिमुरडीला नक्कीच न्याय मिळायला पाहिजे, पीडितांना पण नक्कीच न्याय मिळायला पाहिजे।